कोपरगाव तालुक्यातल्या मंजूर परिसरातील औदुंबरवाडी येथील दत्त मंदिरातील चांदीच्या पादुकांची चोरी झाली होती। कोपरगाव तालुका पोलिसांनी अवघ्या 48 तासांमध्ये हा गुन्हा उघडकीस आणला असून या प्रकरणी आरोपीस अटक करून चोरी गेलेल्या ₹1.25 लाख रुपयांच्या पादुका हस्तगत करण्यात आल्या आहेत। मंजूर परिसरातील औदुंबरवाडी येथील दत्त मंदिरात मागील सोमवारी पहाटे चोरी झाली। मंदिराच्या बंदिस्त गर्भगृहातून ₹1,25,000 रुपये किमतीच्या 2 चांदीच्या पादुका अज्ञात चोरट्यानं लंपास केल्या होत्या। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी केला। तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे शाहरुख उर्फ मच्छिंद्र संपत वाघ राहणार माहेगाव देशमुख तालुका कोपरगाव यास अटक करण्यात आली। अटक केलेल्या आरोपीकडून 808 ग्रॅम वजनाच्या 2 चांदीच्या पादुका हस्तगत करण्यात आल्या आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंह सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, नवनाथ गुंजाळ, रमेश झडे, अविनाश तमनर, मधुसूदन दहिफळे, अंबादास वाघ, किसन सानप, रघु कारखेले, राम खारतोडे यांनी केली आहे। याविषयी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी अधिक सांगितले आहे। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील श्री क्षेत्र औदुंबरवाडी येथील दत्त मंदिरातून दिनांक 4/1/2026 च्या रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने दत्त मंदिरातील चांदीच्या पादुका या चोरून नेलेल्या होत्या। सदरचा गुन्हा दिनांक 6/1/2026 रोजी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेला होता। गुन्ह्याचे महत्त्व पाहता आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन घटनास्थळाची पाहणी केली असता सदर ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळून आले, परंतु सीसीटीव्ही फुटेज हे लांबून असल्यामुळे आरोपीचा चेहरा त्याच्यामध्ये क्लिअर होत नव्हता। परंतु आपल्या पोलीस ठाण्याकडील अंमलदार पोलीस शिपाई तमनर, गुंजाळ त्याचबरोबर इतर अंमलदार यांनी गोपनीय माहिती काढली आणि त्याच्यामधील आरोपी हा मायगाव देशमुख येथील शाहरुख उर्फ मच्छिंद्र संपत वाघ हाच असल्याचे निष्पन्न झालेले होते आपल्याला। आणि त्या आरोपीचा शोध म्हणजे आपण हा गुन्हा 48 तासामध्येच उघडकीस आणला आणि मच्छिंद्र संपत वाघ याला आपण पोलीस स्टाफ याच्या मदतीने आपण त्याला तात्काळ अटक केली आणि त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्ह्यातील जो 808 ग्रॅम वजनाच्या ज्या 2 चांदीच्या पादुका होत्या आपण त्याच्याकडून हस्तगत केलेल्या आहेत। सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा ₹1.25 लाख रुपये किमतीचा होता। सदर गुन्ह्याचा तपासामध्ये महत्वाची कामगिरी आमचे पोलीस शिपाई तमनर, पोलीस शिपाई गुंजाळ यांनी सर्वप्रथम गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळवली की सदरचा गुन्हा हा आरोपीनेच केलेला आहे। त्याच्यानंतर आरोपीचा शोध घेणे कामे पोलीस शिपाई झडे, पोलीस शिपाई गवारे, वाघ, सुकटे, खोळे यांनी फार अथक परिश्रम केले आणि त्याच्यामध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे आणि आरोपीचा 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेला आहे। पुढील तपास 305D प्रमाणे हा गुन्हा दाखल होता आणि गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे। सदर आरोपी हा जेऊर पाटोदा भागातील काटवनामध्ये लपून बसल्याची माहिती मिळालेली होती आपल्याला। आमचा पोलीस अधिकारी त्याचबरोबर आमचा पोलीस स्टाफ पूर्ण आरोपीचा शोध घेत असताना तेथील गावातील तरुण मंडळींनी देखील आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचे देखील हार्दिक आभार मानतो आणि यापुढे देखील पोलिसांना अशीच नागरिकांकडून मदत व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो। ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।